7वी स्कॉलरशिपची परीक्षा तुम्ही देणार आहात आणि वर्तुळ हे प्रकरण तुम्हाला अवघड जाते का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 16.1 पूर्ण सोडवून देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याच पद्धतीनं जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉनही दाबा. तर मग बघूया पहिला प्रश्न काय आहे. काय प्रश्न सांगितलाय बघा. तर आकृतीमध्ये ओपी लंब एसटी दिलेला आहे. ओपी लंब एसटी दिलेला आहे. जीवाय एलएम आणि जीवाय एसटी या दोन्ही समांतर जीवा आहेत. ओ हा केंद्रबिंदू आहे. ओएन बरोबर 6 दिलेला आहे. एक काम करूया, आपण आकृतीच काढून घेऊया या ठिकाणी, म्हणजे आपल्याला समजवायला सोपं जाईल. ठीक आहे. या ठिकाणी काय बघा, ओ केंद्र असलेला वर्तुळ आहे. तिथून आपण काय घेतलेलं आहे, या दोन समांतर जीवा आहेत त्याला काय ते केलेलं आहे, लंब केलेलं आहे. नावं लिहिली तर बघा, जीवा एलएम आणि एस टी ही जीवा आहे. बरोबर आहे. इथं ओ आहे, इथं नाव एन आहे. आता दिलेल्या गोष्टी काय आहेत बघा. ओ एन बरोबर 6 आहे. बरोबर आहे. म्हणजे इथली लांबी किती आहे, 6 आहे. आणि एलएम बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला, तर 16 दिलेलं आहे. तर या वर्तुळात सर्वात मोठी जीवा किती लांबीची काढता येईल, प्रश्न फिरवून विचारलेला आहे. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला काय होईल बघा, जर आपण या पद्धतीची नुसती आकृती काढून घेतली तर वर्तुळ केंद्रावरून ज्या वेळेला आपण जीवेला लंब काढतो त्यावेळेला ती जीवा काय होती, दुभागते. म्हणजेच एलएम बरोबर जर 16 असेल, ठीक आहे, तर यल एन किती असणार आहे, तर 16च्या निम्मे म्हणजेच किती असणार आहे, 8. इथं 8 आणि इथं 8 असणार आहे. ठीक आहे. तर त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजेच आपल्याला काय करायचं, हे अंतर या ठिकाणी काढायचं आहे. ओएन किती दिलेलं आहे आपल्याला, ओएन ऑलरेडी किती दिलेलं आहे, 6 दिलेलं आहे. मग पायथागोरसचा प्रमेय आपण या ठिकाणी वापरू शकतो. म्हणजेच काय झालं बघा या ठिकाणी, तर इथलं नाव काय आहे आपलं, यल. ठीक आहे. म्हणजेच ओएलचा वर्ग बरोबर, आता सर्वात मोठी जीवा म्हणजेच काय असतं, आपलं व्यास असतो. बरोबर आहे. ओएलचा वर्ग बरोबर इथं काय आहे आपलं, तर एलएनचा वर्ग म्हणजेच किती आला, 8चा वर्ग अधिक ओएनचा वर्ग म्हणजे 6चा वर्ग. 8 8 64, 6 6 36, म्हणजे इथं किती आले बघा, 6 4 10 4 1 आणि हे 100 आले. बरोबर आहे. म्हणजेच ओएल बरोबर किती आले, वर्गमूळ घेतल्यानंतर 10 आलेलं आहे. पण आपल्याला काय विचारलेलं आहे, तर सर्वात मोठी जीवा विचारलेली आहे. सर्वात मोठी जीवा म्हणजेच काय असतं, त्या वर्तुळाचा व्यास असतो. आणि व्यास हा काय असतो, तर त्रिज्येच्या डबल असतो. म्हणजे 10च्या डबल, म्हणजेच किती झालं बघा या ठिकाणी 20 हे उत्तर आलेलं आहे. आहे का बघा पर्याय, तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे बघा या ठिकाणी, एका वर्तुळाचा व्यास एसी आहे व बिंदू बी हा वर्तुळावरील कोणताही एक बिंदू आहे, तर पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते. ठीक आहे. ज्या वेळेला बघा अशा पद्धतीची आकृती तयार होती, ज्या वेळेला हा बिंदू आपण जोडतो तर हा काय असतो, 90 अंशाचा कोन या ठिकाणी तयार होतो. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा BCA कोन काय येणार आहे, तर BCA हा काय असणार आहे, 90 पेक्षा लहान असणार आहे. कारण हा 90 अंशाचा असल्यामुळे या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असणार आहे. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान काय सांगितलेलं आहे, त्रिकोण BC या काटकोन त्रिकोण आहे. हो, कारण एक कोन 90 अंशाचा असल्यामुळे हा जो त्रिकोण आहे तो काटकोन त्रिकोण आहे. तिसऱ्याला काय सांगितलेलं आहे बघा, कोन CAB म्हणजे ए हा कोण 90 पेक्षा मोठा असणार आहे का, नाही. आताच आपण बघितलं 90 पेक्षा हे दोन्ही कोण छोटे असणार आहेत. म्हणजे तिसरं विधान या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणजेच उत्तर या ठिकाणी तिसरा पर्याय असणार आहे. आणि त्याच पद्धतीनं मापकंस ABCचे माप हे किती असणार आहे, 180 अंश असणार आहे. कारण केंद्रबिंदूतून गेलेला आहे, व्यास आहे, वर्तुळाचे 2 भाग होतात. पूर्ण कंस हा 360चा असतो, अर्धा 180 आणि इकडचा 180. म्हणजे चौथा पर्याय पण बरोबर आहे. अयोग्य पर्याय कोणता आहे, तर 3 नंबरचा पर्याय अयोग्य आहे. ठीक आहे. जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करून हाईप द्यायला विसरू नका. तिसरा प्रश्न बघा, सोबतच्या आकृतीमध्ये माप कोन BAD बरोबर किती दिलेलं आहे, या ठिकाणी 35 अंश दिलेला आहे. तर माप कोन BCD आपल्याला काढायचा आहे. BCD हा जो कोन आहे तो किती अंशाचा आहे, तो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. ठीक आहे. आता एक गोष्ट या ठिकाणी आपण करू शकतो बघा, आता हा जर कोन 35 अंशाचा असेल, ठीक आहे, म्हणजे हा कोन काय झाला, 35 अंशाचा झाला, त्याच्या समोरचा जो कंस असणार आहे तो त्याच्या वेळेस तो डबल असतो. म्हणजेच माप कंस BCD बरोबर किती असणार आहे,
35 दोन्ही म्हणजे किती झाला 70 झाला. ठीक आहे. त्याच पद्धतीनं जर बघा आता या ठिकाणी कोण आपला BCD आहे आणि जर आपण कंस काढला माप कंस काय केलेला बघा तर BAD हा काढला तर या ठिकाणी पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं 360 वजा हा लघु वर्तुळ कंस किती आहे 60 अंश 70 अंशाचा आहे. तो जर वजा केला तर किती राहिले बघा 0. 16तनं 7 गेले 9 इथं आले 2 290 अंशाचा आला. ठीक आहे. म्हणजेच माप कोण BCD बरोबर काय असणार आहे 1/2 गुणिले 290 असणार आहे. हे आपलं सूत्र आहे. कारण काय असतं बघा तर ह्याच्या निम्मा हा काय असतो इथला जो दिलेला कोण असतो तो असतो. म्हणजेच या ठिकाणी बेचोक 8 1 राहिले आणि बेपंचे 10 म्हणजे 145 अंश हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय आहे बरोबर आहे. स्क्रीनशॉट हवा असेल तर काढून घेऊ शकता. चौथा प्रश्न बघतोय. सोबतच्या आकृतीत O हे वर्तुळ केंद्र आहे. O हे काय वर्तुळ केंद्र आहे. या ठिकाणी बघा AB AC आणि रेख BC म्हणजेच AB AC आणि AC BC या तिन्ही रेख एकरूप असल्यामुळं हा काय झालेला आहे आपला समभुज त्रिकोण तयार झालेला आहे. ठीक आहे. आणि आपल्याला काढायचं काय आहे तर माप कोण BOC या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. आता हा जर त्रिकोण समभुज त्रिकोण झाला तर प्रत्येक कोण हा किती असणार आहे आपला तर 60 अंशाचा असणार आहे. ठीक आहे. आणि आता या ठिकाणी आपला हा वर्तुळ जर घेतला आपण तर 60 अंश कोणासमोरील जो कंस असतो तो काय असतो तर या कोणाच्या डबल असतो. म्हणजेच या ठिकाणी बघा कंस BC बरोबर किती असणार आहे जर हा 60 अंशाचा कोन झाला तर कंस BC हा किती झाला 120 अंशाचा झाला. बरोबर आहे. आणि केंद्रीय वर्तुळाचे माप आणि इकडच्या कंसाचे माप हे काय असते समान असते. म्हणजे त्याचं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे 120 अंश असणार आहे. ठीक आहे. पाचवा प्रश्न बघतोय. काय सांगितले बघा सोबतच्या आकृतीत O केंद्रातून जाणारी PR ही जीवा असून कोण QPR. आता जर समजा हा अर्धवर्तुळ कंस आहे बरोबर आहे. अशा वेळेला मी मगाशी सांगितलं की इथला कोण हा 90 अंशाचा तयार होतो. आता राहिलेले जे दोन कोण आहेत त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही किती आली पाहिजे 90 अंश आली पाहिजे. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा कोण QPR हा काय सांगितलेला आहे तर डबल आहे कशाच्या तर QRP पेक्षा. जर इथं काय घेतलं 2x घेतलं तर इथं काय असणार आहे x असणार आहे. बरोबर आहे. आणि या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही किती असती 90 अंश असती. म्हणजेच बघा इथं आले 3x बरोबर 90 म्हणजेच x बरोबर भाग घालवला 90 ला 3 त्रिक 9 3 0 0 आले 30 आले. ठीक आहे. पण काढायचं कुठलं आहे आपल्याला QPR काढायचंय आणि QPR हा काय होता तर या कोणाचा डबल होता म्हणजे 2x होता. म्हणजेच गुणिले 2 केलं तर या ठिकाणी किती असणार आहे 60 अंश उत्तर असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे. सहावा प्रश्न काय सांगितलेला बघा तर सोबतच्या आकृतीत AB हा वर्तुळाचा व्यास असून लांबी AC बरोबर 12 सेमी दिलेली आहे आणि लांबी BC बरोबर 5 सेमी आहे तर वर्तुळाची त्रिज्या किती असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा परत एकदा काय केलेलं आहे वर्तुळ केंद्रातून गेल्यामुळे इथला कोण हा किती झालेला आहे 90 अंशाचा झालेला आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी AC बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला AC बरोबर 12 सेमी दिलेला आहे. BC बरोबर किती दिलेलं आहे 5 सेमी दिलेलं आहे. वर्तुळाची त्रिज्या म्हणजेच आधी काय करायला लागेल आपल्याला व्यास काढून घ्यावा लागेल. त्यासाठी पायथागोरसचा प्रमेय वापरला तर कर्णाचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. हा नियम आपण या ठिकाणी वापरला. म्हणजेच किती झालं 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग म्हणजेच 144 अधिक 25 म्हणजे किती आले बघा 9 6 आणि 1 म्हणजेच AB बरोबर किती आले आपले तर 13 आलेले आहे. ठीक आहे. पण आपल्याला काय काढायचे त्रिज्या काढायची आहे आणि त्रिज्या ही काय असती तर व्यासाच्या निम्मी असती. म्हणून भाग घालवला बेसख्ख 12 झाले 1 राहिले दशांश चिन्ह झाले 0 झाले बेपंचे 10 म्हणजे 6.05 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. सातवा प्रश्न काय दिलेला आहे बघा या ठिकाणी तर सोबतच्या आकृतीमध्ये माप कोण SPQ बरोबर काढायचं आहे आकृतीवरून काढायचं आहे. ठीक आहे. आता एक विचार केला तर इथं बघा हा जो कंस आहे म्हणजेच माप कंस PQ हा काय असणार आहे इथल्या कोणाच्या डबल असणार आहे. म्हणजे 40 दोन्ही किती झाला 80 झाला. बरोबर आहे. आणि ज्या वेळेला बघा एकच माप कंस असतो दोघांच्या मध्ये त्यावेळेला इथला कोण सुद्धा किती असणार आहे म्हणजेच माप कोण
PSQ बरोबर किती असणार आहे 40 अंश असणार आहे, म्हणजे हे 80च्या निम्मा माप झालेलं आहे इथलं. ठीक आहे. आता पुढं त्यांनी कुठला कोण विचारलेला आहे बघा, तर SPQ विचारलेला आहे. बाजू समान असल्यामुळं इथला कोण आणि इथला कोण हा समान असणार आहे. म्हणजेच इथं काय झालं बघा, कोण PSQ अधिक काय असणार आहे, कोण SPQ अधिक कोण PQ काय असणार आहे, S बरोबर 180 अंश असणार आहे, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज. आता PSQ किती दिलेला आहे, 40 अंश दिलेला आहे. इथं दोन्ही कोण काय असणार आहे, समान असणार आहे, कारण समद्विभुज त्रिकोण असल्यामुळं. म्हणजे इथं आपण x अधिक x घेतलं आणि इथं 180 घेतले, x 2x झाले. हे 180 तच ठेवले, 40 इकडे गेल्यानंतर वजा झाले, 0 8तनं 4 गेले, 4 राहिले आणि इथे 140. हा x इथंच राहिला, 2 काय झाला बघा, गुणाकारात होता, तो इकडे गेल्यानंतर भागाकारात गेला, भाग घालवला, बेसाती 14 बे 0 म्हणजे तो जो कोण आहे तो किती असणार आहे, तर 70 अंशाचा असणार आहे. ठीक आहे. वर्तुळाच्या बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर तुम्हाला हे प्रकरण नक्कीच सोपे जाईल आणि याचे बेसिक व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. आता 8वा जो प्रश्न आहे त्या पद्धतीचा प्रश्न ऑलरेडी आपण सोडवलेला आहे, त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे. तुम्ही हा प्रश्न सोडवून याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेवटचा प्रश्न बघा, सोबतच्या आकृतीत लघु कंसाच्या डॅश एकरूप जोड्या आहेत. बिंदू O हे काय आहे, वर्तुळ केंद्र आहे. ठीक आहे. आता एकरूप जोड्या आहेत हे कशावरून ओळखणार बघा, तर या ठिकाणी बघा हा कोण 60 अंशाचा आहे, वर्तुळ केंद्र असल्यामुळं ह्या दोन ज्या कोण आहेत ते सुद्धा एकरूप झाले. बरोबर आहे. जर इथला कोण जर 60 असेल तर इथलं हे किती असणार आहे, तुमचं 120 अंशाचा कंस असणार आहे. बरोबर आहे. त्याच पद्धतीनं हा कंस 120 अंशाचा असल्यामुळं इथला जो कंस आहे तो किती असणार आहे, 120 आला. वर्तुळ केंद्र असल्यामुळे इथला सुद्धा 120 झाला. म्हणजे या ठिकाणी पहिली जोडी बघा, हा कंस आणि हा कंस आली. मग राहिलेली जोडी ही सुद्धा काय असणार आहे, एकरूप असणार आहे. म्हणजे या ठिकाणी 2 जोड्या आहेत. ठीक आहे. या ठिकाणी आपला हा स्वाध्याय संपतो 16.1. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन ही दाबा. आणि त्याच पद्धतीनं डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेले जे व्हिडिओ आहेत ते एकदा पाहून घ्या. धन्यवाद.